श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी शर्मिला। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, आनंदाचा आणि स्वामीमय जाओ। तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। 9 ऑगस्ट 2025 वार शनिवारी आलेला आहे रक्षाबंधन। या सणाचे महत्त्व, शुभ मुहूर्त, धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन तसेच राखी बांधण्याची योग्य वेळ, विधी याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया। सर्वात आधी बघा, रक्षाबंधन म्हणजे काय हे बघूया। रक्षाबंधन हा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा सण आहे आणि हा भाऊ आणि बहिणीच्या विश्वासाचं प्रतीक मानलं जातं। हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो। या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावरती पवित्र धागा म्हणजेच राखी बांधते आणि त्याच्या सुरक्षतेसाठी प्रार्थना करते। तर भाऊ आपल्या बहिणीचं आयुष्यभर रक्षण करण्याचं वचन देतो। सण केवळ हा धार्मिकच नाही तर सामाजिक आणि भावनिक दृष्टीने सुद्धा महत्त्वाचा आहे। राखी हा केवळ एक धागा नाही तर प्रेम, विश्वास आणि जबाबदारीचं बंधन मानलं जातं। चला तर आता जाणून घेऊया 2025 मधील रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्त काय आहेत। आता बघा, वेद पंचांगानुसार जे यंदाचं रक्षाबंधन आहे ते 9 ऑगस्ट 2025 रोजी शनिवारी साजरा केला जाणार आहे। रक्षाबंधनासाठी शुभ वेळ जी आहे ती सकाळपासून सुरू होईल, पण सर्वात योग्य वेळ आहे ती म्हणजे दुपारी 1:23 आणि बघा त्याच्यानंतर 8 ऑगस्ट दुपारी 1:40 पासून पौर्णिमे तिथी सुरू होणार आहे आणि ती 9 ऑगस्ट दुपारी 1:23 मिनिटांपर्यंत ही पौर्णिमा तिथी असणार आहे। या दिवशी आयुष्यमान, सौभाग्य आणि स्थिर हे राखी बांधण्यासाठी अतिशय शुभ मानले जाते। 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2:12 ते 9 ऑगस्ट रोजी पहाटे 1:52 भद्राकाळ असणार आहे आणि हिंदू धर्मग्रंथानुसार राखी बांधणं या काळामध्ये अशुभ मानलं जातं, त्यामुळे हा काळ टाळावा। सहसा दुपारच्या वेळेस राखी बांधणं उत्तम मानलं जातं। तर बघा, भद्राकाळ काळ जो आहे तो टाळणं खूप गरजेचं आहे। म्हणूनच 9 तारखेला भद्राकाळ संपल्यानंतर विशेषतः दुपारच्या वेळी राखी बांधल्यानंतर शुभ मुहूर्त जो आहे तो उत्तम आहे। आता बघा, रक्षाबंधन साजरा करण्याची जी पद्धत आहे ती खूप सोपी आहे। तर बघा, चला तर आपण जाणून घेऊया मग, आणि राखी बांधण्याची विधी काय आहे ते देखील जाणून घेऊया। सर्वात आधी आपल्याला एक थाळी सजवायची आहे। त्यामध्ये आपल्याला हळदी, कुंकू, राखी आणि दिवा, फुलं, त्याच्यानंतर अक्षदा, त्यानंतर एक सुपारी, सोन्याचं एखादी वस्तू, भावाचं तोंड गोड करण्यासाठी एखादा गोड असा पदार्थ, एवढं सगळं त्या थाळीमध्ये आपल्याला घ्यायचं आहे। त्याच्यानंतर भावाच्या कपाळावरती टिळा लावायचा, त्यासाठी प्रार्थना करायची आणि नंतर त्याची आरती ओवाळायची आणि भावाच्या उजव्या मनगटावरती राखी बांधायची आहे आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी आशीर्वाद मागायचे आहेत। त्यानंतर भाऊ बहिणींना एक भेटवस्तू ज्या असतात ते एकमेकांना द्याव्या आणि आयुष्यभर रक्षण करण्याचं भावानं बहिणीला वचन द्यावं। हे विधी जे आहे ते भावनिक आणि आध्यात्मिक बंधनाला अजूनच मजबूत करतात। तर बघा, रक्षाबंधन नंतर हा प्रश्न नेहमी विचारला जातो की बघा, राखी मनगटावर किती दिवस ठेवावी। धार्मिक दृष्टिकोनातून याबद्दल काही नियम आणि श्रद्धा आहे। धार्मिकदृष्ट्या राखी काढण्यासाठी कोणता खास दिवस किंवा वेळ निश्चित नाही, पण भाऊ त्याच्या श्रद्धेनुसार आणि आवडीनुसार राखी ठेवू शकतात। राखी हे श्रावण पौर्णिमेपासून भाद्रपण अमावस्येपर्यंत म्हणजेच 15 दिवस ठेवता येते। काही जण 3, 7 किंवा 11 दिवस राखी ठेवतात, तर काही जण गणेश चतुर्थीच्या दिवशी किंवा जन्माष्टमीच्या दिवशी राखी काढतात।
काहींच्या मनगटावर तर वर्षभर ही राखी टिकून असते। असं म्हणतात की जी राखी आहे ती किमान 24 तास तरी मनगटावर ठेवावी आणि पितृपक्ष सुरू होण्यापूर्वी ती काढावी। आता बघा, राखी सोडल्यानंतर ती पाण्यामध्ये विसर्जित करावी किंवा एखाद्या पवित्र ठिकाणी ठेवावी, जेणेकरून तिचा अनादर होणार नाही। आता जाणून घेऊया वैज्ञानिक दृष्टीने राखी किती दिवस ठेवावी। राखी सामान्यतः कापूस किंवा जे रेशमी धागे असतात त्याच्यापासून बनलेली असते। ती पाणी किंवा धूळ याच्या संपर्कात आल्यास घाण वास येतो आणि त्यामुळे बॅक्टेरियाचा धोका वाढतो। त्यामुळे राखी स्वच्छ असेल तर ती जास्त काळ ठेवावी, नाहीतर ती ठेवू नये। वैज्ञानिकदृष्ट्या जर राखी जास्त काळ बांधल्याने मनगटावरती रॅश होतात आणि त्यामुळे रक्ताभिसरणावर जे प्रॉब्लेम असतात ते होऊ शकतात। तर बघा, या प्रसंगी काय होतं की रक्ताच्या गुठळ्या देखील होऊ शकतात, म्हणून राखी जी आहे ती जास्तीत जास्त ठेवू नये आणि ती खराब झाली तर काढून टाकावी लगेच। आता रक्षाबंधन खास का आहे, तर हा रक्षाबंधनाचा सण हा धागा बांधण्यापुरता मर्यादित नाही, तर हा सण भाऊ बहिणीच्या नात्यातील प्रेम, विश्वास आणि जबाबदारीचं प्रतीक आहे। आजच्या काळात रक्षाबंधन सख्या भावांपुरतंच मर्यादित नसून चुलत मावस भाऊ देखील, जवळचे मित्रमैत्रिणी देखील राखी बांधून हे बंधन साजरं करतात। या सणामुळे कुटुंब एकत्र येतं, प्रेम वाढतं आणि एकमेकांप्रती असलेली आपुलकी दृढ होते। आता बघा, रक्षाबंधन साजरा करताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात, तर भद्राकालामध्ये राखी बांधू नये। तर बघा, आपल्या हिंदू धर्मग्रंथामध्ये सांगितलं आहे की भद्रा काळात कोणतंही शुभकार्य करू नये। राखी बांधल्यानंतर ती जास्तीत जास्त 24 तास ठेवावी किंवा ज्यांना जी पद्धत योग्य वाटते त्या पद्धतीनुसार त्यांनी हातावरती मनगटावर ही राखी ठेवावी आणि राखी काढल्यानंतर मग ती पाण्यामध्ये विसर्जित करा किंवा मग एखाद्या पवित्र ठिकाणी ठेवून द्या। राखी जास्त काळ ठेवाल तर तुम्ही स्वच्छतेची काळजी देखील तितकीच घेतली पाहिजे, जेणेकरून त्वचेच्या समस्या ज्या आहेत त्या होणार नाहीत। तर बघा, रक्षाबंधन हा सण प्रेम, विश्वास आणि एकतेची शिकवण देतो। यावर्षी 9 ऑगस्ट रोजी हा सण आपल्या भावंडांसोबत उत्साहाने साजरा करा, शुभमुहूर्ताचं पालन करा आणि आपल्या नात्यांना आणखीनच मजबूत करा। तुमच्या सगळ्या ज्या काही मनातल्या इच्छा आहेत तुमच्या भावाबद्दल त्या नक्कीच पूर्ण होतील। जर तुम्ही मनापासून कोणती गोष्ट केली तर त्या नक्कीच पूर्ण व्हायला मदत होते। तर बघा, तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला रक्षाबंधनच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तर बघा, आजच्या व्हिडिओचा मी इथेच एंड करते। उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू। सर्वांना श्री स्वामी समर्थ।